हा, सुरुवात करूया. हो हो, हा. येतोय आवाज. श्री भगवान उवाच हन्तते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. मी पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पांडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे एथ काही आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे परी प्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगतसो धनुर्धरा तरी तुवा पुसलिया विभूती तयांचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याची परी माझी ये मती आकळती ना अंगीची या रोम किती. जयाची या तयासी न गणवती तैसी या माझी या विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा केवढा म्हणोनी आपण पयाही नव्हेची फुडा. या लागी प्रधाना जिया रूढा तिया विभूती आईके. जिया जाणी तलियासाठी आघविया जाणी तलिया होती किरीटी. जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. का उद्यान हाता चढिले तरी आपैसी सापडली फळे फुले. तेवी देखिलिया जिया देखवले विश्व सकळ. एरवी सासची गा धनुर्धरा नाही शेवटू माझी या विस्तारा. पै गगना ऐसिया अपारा मज माझी लपणे. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व श्रोत्यांना नमन करून आज आपण अभ्यास वर्गाला सुरुवात करतो आहोत. आपण 10वा अध्याय विभूत योग आपण अभ्यासतो आहोत आणि आज मॅडमने आता 19वा श्लोक त्याचं वाचन केलं. 18व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांना अर्जव केला होता, विनंती केली होती की हे प्रभू, तुमचे चिंतन मी कोणत्या भावात करू आणि आपली योग शक्ती आणि विभूती मला जरा विस्ताराने सांगा, असं अर्जुनाने भगवंतांना विनवणी केली. तेव्हा भगवंत बोलू लागले आणि ते काय म्हणाले की हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. आता या शब्दांचा शब्दशः अर्थ बघूया की भगवान नक्की काय म्हणले अर्जुनाला. हंतते कथयिष्यामि, ते म्हणले की हे कुरुश्रेष्ठा म्हणजे हे अर्जुना, हंत म्हणजे आता, ते म्हणजे तुला, कथयिष्यामि म्हणजे मी तुला कथन करतो किंवा सांगतो. दिव्या ह्यात्मविभूतयः म्हणजे माझ्या दिव्य विभूती आहेत त्या सांगतो मी तुला. प्राधान्यतः म्हणजे प्रामुख्याने. नास्त्यंतो विस्तरस्य मे म्हणजे नास्त्यंतो म्हणजे अंतः न असती, ज्याला अंत नाही. मे विस्तरस्य म्हणजे माझ्या विस्ताराचा. आता ह्या शब्दशः अर्थ आपण बघितला. साधारणतः या वाक्याचा अर्थ असा होता आहे की हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, आता मी तुला माझ्या मुख्य असलेल्या दिव्य विभूती सांगतो, कारण माझ्या विस्ताराचा खरं तर अंतच नाहीये. कारण अर्जुनाने भारावून जाऊन 18व्या श्लोकात म्हटलं होतं की हे भगवान, तुम्ही भगवत ज्ञान देत जावे आणि आम्ही ते घेत जावे आणि त्याच्यात आमची तृप्ती काही होत नाही. तृप्ती न मे असती, आमची तृप्ती होत नाही. तेव्हा भगवान म्हणतात की हंत म्हणजे आता ऐक अर्जुना, इथे कुरुश्रेष्ठा असा शब्द वापरलेला आहे. अर्जुनाला वेगवेगळ्या नामाभिधानांनी भगवानांनी या गीतेमध्ये वेगवेगळ्या श्लोकांमध्ये वेगवेगळ्या अध्यायांमध्ये त्यांचा वेगवेगळ्या नामाचा उल्लेख केलेला आहे आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की या नावांचा उल्लेख काहीतरी कारण म्हणून केलेला असावा, असं बऱ्याच वेळा जाणवतं. आता इथं कुरुश्रेष्ठ असा शब्द त्यांनी वापरलाय.
भगवान त्यांच्या शिष्याचाही किती मान ठेवतात हे यातून कळतं. म्हणजे तू अतिशय श्रेष्ठ असून सुद्धा माझ्या रूपाला जाणून घेण्यामध्ये उत्सुक आहेस, असं ते अर्जुनाला म्हणतात, की "हे अर्जुना, हे कुरुश्रेष्ठा, तू अतिशय श्रेष्ठ असून सुद्धा माझ्या रूपाला जाणून घेण्यास उत्सुक आहे, तर मला ते कथन कथन करावेच लागेल. मग ऐक." असे म्हणून भगवंत सांगू लागतात. फक्त ते आधीच काही गोष्टी स्पष्ट करतात, की "हे बघ, मी भगवंत मी चराचरात सामावलेलो आहे. या सृष्टीत मी आहे. खरं तर ही पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, गगन, वायू हे सारे माझ्यामध्येच सामावलेलं आहे. हे आकाश, हे ब्रह्मांड, हे सारं, सारं, सारं माझ्यामध्ये सामावलेलं आहे. मी कशात नाहीये, मी सगळ्यामध्ये आहे. परंतु तुला मी नेमक्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल सांगेन, ज्यांच्यात मी भरून उरलेलो आहे, जेणेकरून तू मला चांगल्याच गोष्टींमध्ये, चांगल्या ठिकाणी, चांगल्या वस्तूंमध्ये, चांगल्या वेळेमध्ये, चांगल्या शब्दांमध्ये, चांगल्या स्वरांमध्ये, चांगल्या भावांमध्ये, चांगल्या आरवामध्ये, चांगल्या आर्जवामध्ये, अशा फक्त चांगल्या आणि चांगल्याच गोष्टींमध्ये तू मला पाहशील. म्हणून मी तुला आता माझ्या अशा काही श्रेष्ठ आणि चांगल्या आणि निवडक अशा विभूती मी तुला सांगणार आहे. जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुर ते स्वतंत्र ते भगवती सर्वतव सहचारी होते. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या जयस्तुते या स्वातंत्र्य देवीचं जे स्तोत्र त्यांनी रचलेलं होतं. त्याच्यामधले हे शब्द आहेत, की जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आणि महान मधुर ते स्वतंत्र ते भगवती सर्वतव सहचारी होते. स्वतंत्रता देवी ही त्यांच्या दृष्टीने आणि सर्व देशाच्या दृष्टीने त्या काळामध्ये सर्वतोपरी होती. स्वातंत्र्य हे त्या देशाचं आणि देशातल्या सर्व घटकांचं त्यावेळेचं एक आणि एकमेव स्वप्न होतं. आणि त्यामुळेच भगवान कृष्णाप्रमाणेच श्रीकृष्णाप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर सर्व भारतीयांना सशस्त्र लढ्याचं आवाहन करत होते. उत्तिष्ठ जाग्रत म्हणत होते. इथेही भगवंताची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला जे जे उत्तम आहे, जे उदात्त आहे, जे उन्नत आहे, महत्वपूर्ण आहे, जे मधुर आहे, त्यात भगवान आहेत असं भगवान सांगू इच्छितात. विभूती विभूती योग हा आपल्या या अध्यायाचं नाव आहे. विभूती या शब्दाचा अर्थ काय? तर केवळ विभूती म्हणजे एक प्रतिमा किंवा एक दृष्टांत नाही. विभूती म्हणजे फक्त एखादा सिम्बॉल नाही. तर विभूती याचा अर्थ आहे विलक्षण ऐश्वर्य, समथिंग ग्रेट. ऐश्वर्य फक्त लौकिक अर्थानं नाही. ते ऐश्वर्य भावविभोर असेल, ते सश्रद्ध असे ऐश्वर्य असेल, जे सात्विक असं ऐश्वर्य असेल, ती विभूती आहे. भगवान म्हणतात, की माझ्या सविशेष किंवा अप्राकृत अशा मुख्य विभूती मी तुला सांगणार आहे अर्जुना. त्यामधून तुला माझे जे न कळलेले किंवा असं अनाकलनीय असलेलं जे विशेष तेज आहे, बल आहे, वीर्य आहे, पौरुष्य आहे, सामर्थ्य आहे, माझ्यातल्या विद्या आहेत आणि माझं महात्म्य आहे, ते तुला समजलं पाहिजे. ते तुला मी समजावून सांगेन. या विभूतींमधनं तुला ते जाणवेल, ते कळेल. तू ते समजून घेशीलच. हे कळल्यावर तुझी म्हणजे अर्जुना तुझी माझ्या म्हणजे भगवंतांवरची श्रद्धा आणखी दृढ होईल आणि तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे असा वृथा प्रश्न पडणार नाही. आणि तू म्हणशील की कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. समुद्रातील पाण्याचे थेंब आहेत, आकाशातील तारे आहेत किंवा वाळवंटात मधील वाळूचे कण आहेत. एक वेळ हे सगळे मोजता येतील, पण माझ्या विभूतींचे मोजमाप कल्पांतापर्यंत सुद्धा करता येणार नाही. हे अर्जुना तू लक्षात घे. हे अर्जुना, तू विश्वामध्ये भ्रमण करताना कुठेही केव्हाही जा,
तुला माझ्या विभूती निश्चितच दिसतीलच. त्यामुळे तुझे मन हे विषयासक्त न होता माझ्यामध्येच आसक्त होईल. विषय असतीलच, ते सुटणार नाहीत, पण ते निमित्त मात्र राहतील. त्यांचं तीव्रता, त्यांची इंटेन्सिटी ही कमी होईल आणि तुझ्या मनामध्ये परमेश्वराचा भाव किंवा परमेश्वराची वृत्ती ही जागृत राहील. कारण तुला या विभूतींचं ज्ञान झालेलं असेल, म्हणून मी तुला ह्या विभूतींची माहिती तुझ्या आग्रहामुळे देत आहे, असं भगवान या श्लोकामध्ये सांगतात. आता माऊली या श्लोकाचं निरूपण कसं करतात ते बघूया. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलंय, मी पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणत असे बा पांडुसुता भले केले. भगवान काय म्हणतात, की मी ब्रह्मदेवाचाही पिता आहे, हेही न आठवल्याने पांडुसुता अर्जुना, ही विचारणा तू केली आहेस, भले केलेस. ऍक्च्युअली हंत हा शब्द सुरुवातीला या श्लोकाचा जो आहे, तो पण थोडासा कधीतरी असा अर्थ वाटतो, की आता एवढं सगळं करून सुद्धा तुला प्रश्न आहे, तर बर ठीक आहे बाबा, तुला मी हे सांगतो. अशा पद्धतीचा पण एक थोडासा भाव याच्यातनं प्रतीत होतो. तसाच भाव माऊली त्यांच्या या श्लोकांमधनं दाखवू इच्छितात, की मी खरं तर ब्रह्मदेवाचाही पिता आहे. मी सर्वत्र सामावलेला आहे. तरी तू मला कुठल्या रूपात पाहता येईल, असा तू प्रश्न केलायस. अर्जुना, व्हेरी गुड. छान, भले केलेस. असं माऊली याच्यात म्हणतात. पुढच्या श्लोकात माऊली म्हणतात, अर्जुना ते बा म्हणे येथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही, नव्हेची नंदाचे. आता इथं बा पांडुसुता असं त्यांनी आधीच्या श्लोकात म्हणलं आहे अर्जुनाला. यात आश्चर्य ते काही नाही. पांडुसुता म्हणजे पांडूंचा मुलगा पांडुसुत. आता हे असं का म्हणलंय त्याचं कारण माऊलींनी दिलंय, की अर्जुन पांडुसूत आहे, तसा कृष्णही नंदाचे लेकरू आहे. नंद नंदन आहेच की. म्हणून त्याला बा पांडुसुता म्हणण्यात गैर ते काही नाही. त्याच्या पुढच्या श्लोकात माऊली म्हणतात, परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो, मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा. अरे धनुर्धर अर्जुना, मी सांगतो ते ऐक. इथे माऊलींनी अर्जुनाला धनुर्धर म्हणलंय. आधीच्या श्लोकात पांडुसुता म्हणलं होतं, आता धनुर्धर म्हणलंय. असे भगवंतांच्या तोंडून म्हटले, त्याचंही कारण असावे, की अर्जुन एकदा एखाद्या गोष्टीवर नेम धरून उभा राहिला, की त्याचं प्रचंड कॉन्सन्ट्रेशन व्हायचं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन अतिशय जबरदस्त होतं आणि त्यामुळे त्याचा नेम कधी चुकत नसे. पाण्यामध्ये खाली पाहून वर टांगलेल्या माशाच्या डोळ्यात अचूक बाण मारण्याची अर्जुनाची शौर्यगाथा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे धनुर्धरा संबोधून त्याचं पूर्ण लक्ष आपल्याकडे राहील, याची जणू भगवंत खात्रीच करून घेत असावेत, असं या माऊलींनी वापरलेल्या शब्दातून वाटतं. पुन्हा अजून ते म्हणतात, की हे असे प्रेमाने बोलवणे जसे की पांडुसुता, हे प्रेम अतिरेकापोटी होते. परंतु आता तू लक्ष देऊन ऐक अर्जुना, तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देणार आहे आणि तुझं पूर्ण लक्ष माझ्याकडे असायला हवं, असं म्हणून बहुतेक त्यांनी धनुर्धर हा शब्द वापरलेला आहे. त्याच्या पुढच्या श्लोकात ते म्हणतात, तरी तुवा पुसलिया विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती, ज्या माझियाची परी माझिये मती, आकळती ना. याच्यामध्ये माऊली म्हणतात, की माऊली म्हणतात, माझ्या विभूतींचं अपारपण इतकं आहे अर्जुना, की तू जरी विचारल्यास तरी माझ्या मतीला किंवा माझ्या बुद्धीला, माझ्या मेमरीला त्या आठवतील किंवा स्मरतील किंवा नाही, असे मला वाटते. इतक्या त्या आहेत. त्यांचं इतकं जास्ती प्रमाण आहे, की अपारपण आहे. अपारपण हा किती सुंदर शब्द आहे, की माझ्या विभूतींचं इतकं अपारपण आहे, की इव्हन इनफॅक्ट माझ्या सुद्धा ते लक्षात राहत नाही, की मी कुठे कुठे सामावलेलो आहे. असं भगवान म्हणतात, असं माऊलींनी म्हणलेलं आहे.
त्याच्या पुढे ते एक दृष्टांत देतात माऊली. म्हणतात की अंगीचिया रोमा किती जयाचिया तयासी न गणवती तैसिया माझिया विभूती असंख्य मज. याचा अर्थ असा की माऊली इथे एक दृष्टांत देत आहे की हे अर्जुना, तू पहा, अंगावर जे केस असतात, अंगावरील केसांची गणती कधी कोणी करू शकेल का? शक्यच नाही. माझ्याही विभूतींचं नेमकं असंच आहे. त्या मोजता येणं अतिशय अशक्य आहे, ते मलाही शक्य नाही, असं माऊली सांगतात. तैसिया माझिया विभूती असंख्य मज, जयासी तयासी न गणवती. पुढे माऊली म्हणतात, एरवी तरी मी कैसा केवढा, म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा, या लागी प्रधाना जिया रूढा, तिया विभूती ऐके. खरोखर मी कसा आहे आणि मी केवढा आहे हे मला सुद्धा माहित नाही अर्जुना. त्यामुळे माझी नामांकित किंवा वेल नोन अशी जी काही स्वरूप आहेत, तेवढी फक्त तू ऐक आणि तेवढीच मी तुला सांगेन, असं माऊली म्हणतात. पुढं माऊली काय म्हणतात? जिया जाणितलिया साठी आघविया जाणितलिया होती किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. आता ते सांगतात की मी तुला एवढं नेमकंच मोजकंच का सांगणार आहे? याचं कारण पण ते सांगतात, की एकतर ते अगदी मोकळ्याने सांगतात, की खरोखर माझ्या एवढं विभूत आहेत, की माझ्याच लक्षात नाही, की किती-किती ठिकाणी मी सामावलेलो आहे. दुसरं असं म्हणतात, की तुझ्याही लक्षात राहावं आणि तुला माझा इसेन्स, झेस्ट कळावी, इसेन्स कळावा. माझं एक झलक मिळावी, की मी कुठं असू शकतो आणि कुठे-कुठे आहे. यासाठी मी तुला काही नेमके फक्त विभूती सांगणार आहे. मग त्याचा माऊलींनी हा दृष्टांत वापरलाय, की ज्याप्रमाणे बी हाती आलं, की संपूर्ण झाडच ताब्यात आल्यासारखं वाटतं. म्हणजे थोडक्यात त्याचा इसेन्स त्याच्यात असतो. त्याप्रमाणे ज्या विभूती जाणल्यावर बाकी सर्व विभूती जाणल्यासारखंच होईल. अशा विभूती अर्जुना मी तुला सांगणार आहे. असं त्याच्यात माऊलींनी त्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. आणखी एक दृष्टांत माऊली देतात. म्हणतात, की "का उद्यान हाता चढिले, तरी आपैसे सापडली फळे फुले, देवी देखिलिया जिया देखवले विश्व सकळ." का उद्यान हाता चढले? म्हणजे माऊलीने असं म्हणलंय, की जर एखादी बाग तुमच्या ताब्यात आली किंवा बाग तुम्हाला मिळाली, तर त्यातले सर्व फळं-फुलं तुम्हाला सहजच मिळतात. तसंच या विभूतींचा विचार जर केला, तर सर्व विश्व विचारात घेतल्यासारखं होईल. म्हणजे या विभूती त्या अशा प्रकारचे त्यांना जाणीव करून ते देणार आहेत माऊली, आपल्या भगवंत आपल्याला अर्जुनाला देणार आहेत आणि अर्जुनाच्या रूपातनं आपल्यालाही देणार आहेत, की त्याच्यातनं आपल्याला सर्व विश्वातल्या जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर, सुंदर, चांगले, आदर्श, आयडियल, बेस्ट आहे, ते आपल्याला कळेल आणि त्याचाच आपण ध्यास घेऊ, त्याचाच आपण विचार करू. अशा प्रकारे त्याच्यातच आपण देवाला पाहू. अशा प्रकारे अशा हेतूनी भगवंतांनी हा विभूती योग सांगितलेला आहे. आणि त्याच्यासाठी बागेची उपमा दिली, की एक नुसती बाग जर बघितली, तर त्या बागेतली सर्व फळं, फुलं वगैरे यांचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. पुढे माऊली म्हणतात, "एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझिया विस्तारा, पै गगना ऐसिया अपारा, मज माझी लपणे." खरं सांगू का अर्जुना, मी अ, माझ्या विस्ताराला खरं तर शेवटच नाहीये. इतका माझा विस्तार मोठा आहे. त्याला अंतच नाहीये. अमर्याद असणाऱ्या आकाशाला सुद्धा माझ्यामध्ये लपून बसता येते. असं खूप छान उपमा माऊलींनी त्यांच्या श्लोकात दिली आहे, की नाही शेवटू माझी या विस्तारा पै गगना ऐसिया अपारा. म्हणजे गगन एवढं अपार असूनही ते मज माझी लपणे साध्य होऊ शकतं. ते गगन सुद्धा, आकाश सुद्धा माझ्यामध्ये लपून बसू शकतं, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. अ, पुढचा श्लोक वाचूया आणि त्याचे हे ओव्या. 20वा श्लोक. हॅलो.
हॅलो, आवाज येतो? हॅलो. हा हा मॅडम, 20वा श्लोक आणि ओव्या हा 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 हा. अहमात्मा गुडाकेश ऐके कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबक मी आत्मा ऐसे एकैका भूतमात्रांचा ठाई आतुलीकडे मीची याचा अंतःकरणी भूताबाहेरी माझीच गवसणी आधी मी निर्वाणी मध्य ही मीची जैसे मेघाया तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची झाले अवधारी असणे ही आकाशी पाठीलया जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होऊन ठाती तेवी आदी स्थिती अंतगती भूतासी मी ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक याही वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रती सांगे न म्हणितले तुझ प्रीती त्या प्रधाना ऐके या 20व्या श्लोकात भगवान काय म्हणतात की अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एवच. आता या शब्दांचा थोडी फोड करून बघूया, याचा अर्थ काय आहे तो. गुडाकेश म्हणजे अर्जुनाचं आणखी एक नाव. गुडाकेश हे अर्जुनाला संबोधलेलं आहे. हे अर्जुना, हे गुडाकेश. अहम, अहम म्हणजे मी. आत्मा म्हणजे सर्वांचा आत्मा आहे. अहम आत्मा गुडाकेश, हे अर्जुना मी सर्वांचा आत्मा आहे. सर्व भूताशय स्थित, याचा अर्थ काय की सर्व भूत म्हणजे सर्व प्राणी, सर्व मनुष्य प्राणी, सगळे जीव जंतू यांच्या हृदयामध्ये असलेला सर्व भूताशय स्थित, भूत आशय स्थित, त्याच्यामध्ये मी वसलेलो आहे. च म्हणजे तसेच. अहम आदिश्च, अहम आदिही च म्हणजे मीच सर्व भूतांची सुरुवात आहे. मध्यम च म्हणजे मी सर्व भूतांचा मध्य मीच आहे. भूतानाम अंत एवच म्हणजे सर्व भूतांचा अंत अहम एवच म्हणजे मीच आहे तो. म्हणजे याचा अर्थ काय की हे गुडाकेश अर्जुना, मी सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये असलेला सर्वांचा आत्मा आहे. सर्वांना सगळ्यात सुरुवातीला विभूती योग सांगताना हे भगवंत ब्रॉडर ऍस्पेक्ट पहिल्यांदा सांगतात की मी कोण आहे, ओळख मला. मी हा सर्व भूतांचा आत्मा आहे. सर्व भूतमात्रांच्या मध्ये हृदयामध्ये वसलेला सर्वांचा आत्मा मी आहे. सर्व भूतमात्रांची उत्पत्ती, सर्व भूतमात्रांची स्थिती आणि त्यांचा लय हा करणारा मीच आहे. आदी मध्य अंत सर्व भूतमात्रांचा हा मीच आहे, असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. आता या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणजे आपल्या प्रिय शिष्याला, भक्ताला भगवान विविध नावाने हाक मारतात. गुडाकेश हे अर्जुनाचे आणखी एक नाव आहे. गुडाकेश म्हणजे ज्याचे केस कुरळे आहेत, गुडाकेश असा अर्थ. ज्याचे केस कुरळे आहेत तो गुडाकेश. किंवा त्याचा आणखी एक अर्थ आहे, गुडाका निद्रा तस्य ईशः गुडाकेशः. म्हणजे ज्याने अत्यंत कठीण असलेल्या निद्रेवर विजय मिळवलेला आहे, असा तो गुडाकेश. गुडाका निद्रा तस्य ईश गुडाकेशः. ज्याने निद्रेलाही स्वाधीन ठेवलेला आहे, असा. यातून भगवान अर्जुनाचं काय करतात व्यक्त की ते सामर्थ्य प्रतीत करतात की अर्जुनाला त्या ह्या सगळ्या गोष्टी सांगता सांगता त्यांना पॉझिटिव्ह मोटिवेशनचे डोसेस मधून 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 ते देत राहतात, जेणेकरून एकीकडे त्यांचं जेव्हा महत्व ते सांगतात, भगवान जे खरंच आहे, जे शाश्वत आहे,
तेव्हा त्याच्यातनं त्यांच्यावर विश्वास बसावा हा हेतू आहेच. पण अर्जुनाला स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं आणि त्याच्यातनं त्यांनी स्वतःला रिअलाईज करावं, स्वतःला ओळखावं यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतनं ते त्यालाही पॉझिटिव्ह वाइब्स देतायत किंवा त्याला पुश देतायत किंवा पॉझिटिव्ह मोटिव्हेशनल हे देतायत, पुश देतायत असं आपल्याला जाणवतं याच्यातनं. अगदी हे छोटे-छोटे शब्द आहेत, पण त्याच्यातनं असं जाणवतं की काहीतरी याच्यातनं त्यांना पुढे पुश मिळत असावा. की गुडाकेश असं त्याला संबोधलंय त्यांनी, की ज्याने निद्रेलाही स्वाधीन ठेवलेलं आहे असा. आणि याच्यातनं भगवान अर्जुनाचं सामर्थ्यच एक प्रकारे प्रतीत करत असावेत. आता विभूती वर्णनाची सुरुवात करताना भगवान काय म्हणतात, की मी या विश्वाचा आत्मा आहे. म्हणजे सर्वात सुरुवातीला काय सांगता येते आता विभूती योगामध्ये, की प्रथम सर्वात अत्युत्कृष्ट विभूती सांगून मग क्रमाक्रमाने ते मंद किंवा मध्यम अधिकाऱ्यांच्यासाठी जे विभूती उपयोगी ठरतील किंवा सविशेष असतील, त्या विभूती ते सांगणार आहेत. पण आत्ता सुरुवात त्यांनी काय केली आहे, की एका निर्विशेष अशा उपाधीनी किंवा विभूतीनी त्यांनी स्वतःच्या इंट्रोडक्शनची सुरुवात केलेली आहे, की त्यांनी सांगितलेलं आहे, की बेसिकली आय एम एव्हरीवेअर, आय एम पार्ट ऑफ एव्हरीथिंग. मी सगळ्यांमध्ये आहे आणि कशात मी नाही असं कुठलीच गोष्ट नाही. हे सर्वात पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, की ही निर्विशेष मात्रा म्हणता येईल विभूती याच्यात. निर्विशेष असं की जे दिसत नाही, जे सगुण नाही, जी व्हिज्युअलाइज करता येणार नाही, पण ती रिअलाइज करता येईल अशी ही गोष्ट आहे. ती भगवान पहिल्यांदा सांगतात. ते म्हणतात, की आत्मा अ, हा सगळ्यांचा आत्मा मी आहे. जी उत्पत्ती होते, निर्मिती होतीये. प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट त्याची उत्पत्ती, ती टिकणे म्हणजे त्याची स्थिती आणि त्याचा लय म्हणजे त्याचं नष्ट होणे. या सगळ्यांचा कर्ता मी आहे, हे अर्जुना तू लक्षात ठेव. परमात्मा नावाची जी काही वस्तू आहे, ती मी आहे, हे लक्षात ठेव. मी कूटस्थ आहे, मी चिद्रूप आहे, मी साक्षी चैतन्य स्वरूप आहे. हे अर्जुना तू जाण, असं भगवंत सांगतायत. कूटस्थ म्हणजे थोडंसं गूढ आहेत. चिद्रूप म्हणजे जे शाश्वत आहे, जे शांत आहे, जे सर्वात सगळ्यात गोष्टींनी भरलेलं आहे, असं चिद्रूप आहे. जे चैतन्य आहे, ज्याच्यामुळे सगळं अस्तित्व आहे सगळ्यांचं, तो मी आहे, असं भगवान अर्जुनाला सांगतात. श्रुती उपनिषदामध्ये एक श्लोक आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढोऽन्यत्मा साक्षी चेता केवलो निर्गुणस्य. म्हणजे काय? की एका प्रत्येकात्म स्वरूपात आत्मा सर्व भूतांमध्ये वास करतो. म्हणजे कोण? आपले भगवान. सर्व भूतांमध्ये वास करतात. प्रत्येकात्म स्वरूपात म्हणजे त्याचं वेगळं स्वरूप असं नसतं. प्रत्येक त्या 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 भूतांमध्ये त्यांचं जे स्वरूप आहे, त्याचा पार्ट अँड पार्सल कोण आहे? तर भगवान आहेत. आणि तो असा गूढ अंतरात्मा आहे. तो साक्षी रूपामध्ये. तो म्हणजे सर्व भूतेषु आहे, गूढ आहे, अंतरात्मा आहे. तो साक्षी चेता केवलो निर्गुणस्य म्हणजे तो साक्षी रूपात असतो. तो चैतन्य रूपात असतो. जे काही चैतन्य ज्याच्यामध्ये असतं, साक्षीरूप ज्याच्यामध्ये असतं, त्या प्रत्येक जीवामध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये ते भगवंतांमुळे असतं. पण अलिंपित असा निर्गुण निराकार असाच तो भगवंत असतो. तो त्या ज्या ज्या ह्याच्यामुळे ज्या जीवामध्ये तो अस्तित्वात आहे किंवा आहे, त्याच्याशी तो लिंपित होत नाही. तो निर्गुण राहतो, तो निराकार राहतो, तो अलिंपित राहतो. ॲक्चुअली तोच घडवतो, तोच अ, मोडतो असा तो आहे. भगवंत आहे. ज्याच्यामधून सर्व भूतमात्रे निर्माण होतात. ज्याच्यामुळे त्याच्या अस्तित्वामध्ये ते असतात आणि शेवटी ज्याच्यामध्ये ती लय पावत असतात, ते ब्रह्म म्हणजे भगवंत होय. तर असं हे महान किंवा शाश्वत किंवा अल्टिमेट ट्रुथ किंवा ओन्ली ट्रुथ हे भगवान या श्लोकातनं सांगतात. खूप सुंदर असा श्लोक आहे हा. आणि
माऊलींनी सुद्धा याचं थोडंसं विस्तारण जे केलेलं आहे ते पण फार सुंदर आहे. माऊली काय म्हणतात बघूया. माऊली म्हणतात, "आई के कुटिलालक मस्तका, धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मा असे एकैका, भूतमात्रांच्या ठाई." आई के कुटिलालक मस्तका. कुटिलालक मस्तका म्हणजे हे मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या अर्जुना. आता पुन्हा अर्जुनाची हे बघा याच्यातनं एक प्रकारे स्तुती आणि एक प्रकारे पॉझिटिव्ह पुश इथूनही दिसतो, की अर्जुन देखणा आहे, अर्जुन शूर आहे, अर्जुन वीर आहे, याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न. हे मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या धनुर्वेद त्र्यंबका म्हणजे धनुर्वेद शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या हे अर्जुना, प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. मी आत्मा असे एकैका भूतमात्रांच्या ठाई असे अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये ओवीमध्ये माऊली सांगतायत. पुढच्या ओवीमध्ये ते काय सांगतायत? ओवींची भाषा पण फार सुंदर आहे. अंतुलीकडे मीची यांचा अंतकरणी, भूताबाहेरी माझीच गवसणी, आधी मी निर्वाणी, मध्यही मीची. त्याचा अर्थ काय? की अंतुलीकडे मीची यांचा अंतकरणी म्हणजे आतून अंतःकरणात मीच आहे. भूताबाहेर माझीच गवसणी म्हणजे भूतांच्या बाहेर माझेच आवरण आहे. म्हणजे अंतर्बाह्य मीच आहे. आतही मीच आहे, बाहेरही मीच आहे. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात मी आहे आणि त्याच्या बाहेरही मीच आहे. आदी निर्वाण आणि मध्य मीच आहे. आदी मी निर्वाणी आणि मध्यही मीची असं माऊली या ओवीमध्ये सांगतात. पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतात? जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची झाले अवधारी असणेही आकाशी. त्याचा अर्थ काय समजून घेऊया. त्याच्यात एक मेघाचा दृष्टांत दिलाय माऊलींनी या ओवीमध्ये. माऊली काय म्हणतात, की जसे मेघांना खाली, वर, आत, बाहेर सर्वत्र एकच आकाश असतं. आकाशात मेघ असतात, ढग असतात. ते मेघ आकाशातच उत्पन्न झाले आणि राहतातही तिथेच. असं या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की आकाशाची झाले अवधारी असणेही आकाशी. आकाशातच असतात. पुढे काय होतं, की पाठी लया जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊनी ठाती. तेवी आदी स्थिती अंतगती भूतांसी मी. म्हणजे काय? की पाठी लया जे वेळ जाते तेव्हा ते नंतर शेवटी या मेघांचा जेव्हा लय होतो तेव्हा ते आकाश रूपच होऊन जातात. ते वेळी आकाशाची होऊन ठाती. तेवी आदी स्थिती अंतगती म्हणजे त्याचप्रमाणे प्राण्यांची उत्पत्ती आदी स्थिती म्हणजे राहणे आणि अंतगती म्हणजे नष्ट पावणे किंवा नाश पावणे याला मीच आश्रय आहे. भूतांसी मी असे भगवंत अर्जुनाला सांगतात. पुढच्या ओळीमध्ये माऊलींनी अजून हे सुंदर मांडलंय. ऐसे बहु असं आणि व्यापकपण माझे विभूत योगे जाण, तरी जीवच करुणी श्रवण, ऐकोनी ऐक. अर्जुनाला काय म्हणतात ते, की हे बघा अर्जुना, मी कसा आहे तर मी बहुवस आणि व्यापक आहे. बहुवस आणि व्यापकपणे फार सुंदर शब्द आहेत. माझे अनेकत्व आणि माझे व्यापकत्व तू आता विभूती योगाने जाणून घे. अंतःकरण म्हणजे जीवाचा कानरूप अंतःकरण जीवच कानरूप करून तू ऐक. हे विभूती निरूपण मनापासून ऐक. म्हणजे तुझं मन आणि तुझं जीव कानामध्ये आणून तू पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी, पूर्ण ध्यानाने, पूर्ण मनापासून ते ऐक आणि हा विभूती योग जाण असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. त्याच्या पुढे काय म्हणतात, की याही वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रती, सांगेन म्हणितले तुझ प्रीती त्या प्रधाना आईके. खर तर ऍक्च्युली माझं व्यापकपण समजल्यावर तुला या विभूती सांगणे खरंच आवश्यक आहे का? हा माझ्या पुढे एक प्रश्न आहे. पण प्रेमाने तुझ्या अर्जावाला मान देऊन
आता मी तुला माझ्या विभूती सांगतो, त्या तू त्या मनापासून ऐक, असं भगवंत म्हणतात. म्हणजे भगवंत काय म्हणतात, की "अरे काय खरं आवश्यकता आहे का? तुला कळलं पाहिजे, की म्हणजे यू शुड नो माय म्हणजे माझं व्यापकत्व तुला, बहुवसत्व, व्यापकत्व, अनेकत्व हे तुला खरं तर लक्षात आलं पाहिजे. पण तरी पण तू आग्रहाने, आर्जवाने, प्रेमाने मला म्हणलायस, की मला तुमच्या विभूती सांगा किंवा तुमच्या कुठल्या रूपांना मी भजू हे सांगा. म्हणून मी केवळ प्रेमापोटी तुला आता हे सांगणार आहे आणि ते मात्र तू विभूती तुझ्या अ, मनापासून ऐक असं हे म्हणतात. कसं आहे, की जे ऐश्वर्ययुक्त आहे, जे कांतीयुक्त आहे, जे ज्ञान ऊर्जायुक्त आहे, शक्ती संपन्न आहे, ती विभूती. विभूतीचा अर्थ आपण मगाशीच म्हटलं, की संपन्न ऐश्वर्य. ऐश्वर्य, महानत्व म्हणजे विभूती. विभूती कशी असणार आहे, की ती ऐश्वर्ययुक्त असणार आहे, ती कांतीयुक्त असणार आहे, ती तेजःपुंज असणार आहे, ती ज्ञानयुक्त असणार आहे, ती ऊर्जायुक्त असणार आहे, ती शक्ती संपन्न असणार आहे. तेजाच्या अंशाने निर्माण झालेली उत्तमातली उत्तम अ, उत्तमातील उत्तम भाव, रस आणि गंध, वस्तू, भूत, प्राणी, मनुष्य या सगळ्या विभूतीच आहेत. व्यापक जे ते विभूती. जेवढं व्यापक आहे, जेवढं मोठं आहे, जेवढं थोर आहे, जेवढं चांगलं आहे, जेवढं गुड व्हॉटएव्हर इज गुड इन द वर्ल्ड इज विभूती. ते भगवंताचा अंश आहे आणि ती विभूती आहे. असं अ, मांडायचं असावं. आता हे अर्जुनाच्या प्रेमापोटी जेव्हा विभूती योग सांगायला भगवान तयार होतात, तेव्हा ॲक्चुअली 2 प्रश्न आपल्यासमोर पडतात, की पहिला प्रश्न असा, की अर्जुनाला विभूती जाणून घ्यायची का आवश्यकता पडली असेल? त्याला तर कृष्णाचं अनन्यसाधारण महत्त्व आधीपासूनच माहिती होतं. म्हणजे अगदी युद्धाच्या आधीच्या तयारीमध्ये एकीकडे यादवांचं पूर्ण सैन्य आणि एकीकडे भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये जेव्हा चॉईस करायचा झाला, जेव्हा चयन करायचं झालं, तेव्हा त्यांनी अगदी म्हणजे कुठलाही मनात किंतु न ठेवता अ, यत्र योगेश्वर कृष्ण म्हणजे जिथं कृष्ण आहे तिथं तो आम्हाला म्हणजे कृष्ण आम्हाला हवा असं अगदी त्यांनी सरळ सहज ठरवलं. त्याचं कारणच त्यांना कृष्णाचं महत्त्व, भगवंतांचं महत्त्व हे माहीत होतं. पण तरी सुद्धा त्यांना अर्जुनाला विभूती जाणून घ्यायची का आवश्यकता पडली असावी? याच्यासाठी थोडंसं त्याचं अ, आपण असं समजूया की अर्जुन आपण आहोत किंवा आपलं ह्युमन माइंड असं असतं, की त्याला या मोह किंवा या षडरिपू किंवा या माया या याच्यातनं कन्फ्युजन अनेक प्रसंगांमध्ये क्रिएट होतं. जसं या युद्धाच्या वेळेला अर्जुनाच्या मनात तयार झालेलं हे कन्फ्युजन होतं, की त्याच्यामुळे त्याला अजून विश्वास बसत नव्हता. अजून त्याला खुंटी बळकट करायची होती. म्हणून बहुतेक त्यांनी भगवंतांना विचारलं असावं. हे माझं इंटरप्रिटेशन आहे. मला माहीत नाही. अजून आपले काही विचार असतील तरी आपण मांडावेत नंतर. तर अशा प्रकारचं काही असावं, की ज्याच्यामुळे किंवा त्याचं माइंड तितकं स्टेबल झालं नव्हतं. जेवढं 18व्या अध्यायापर्यंत जाईपर्यंत मला वाटतं ते पूर्ण स्ट्राँग झालं आणि त्याला म्हणजे पूर्णपणे तो बिलीव्ह करून तो पुढे योग्य त्या कामाला लागला. तर त्यामुळे त्यांनी बहुतेक हे विचारलं असावं, असं वाटतं. अर्जुन आणि आपण हे काही वेगळे नाहीत. अर्जुनाइतके गुण कदाचित आपल्यामध्ये असतील नसतील हा प्रश्न आहे. पण एवढे सगळे गुण असून सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं स्टेबल माइंडचं हे असल्यामुळे त्याला हे कन्फ्युजन त्याच्या आयुष्यात क्रिएट झालं होतं. आणि कधी-कधी मन असं असतं, की त्याला कळतं पण वळत नाही. त्याला सगळं कळतं, की हे काय चांगलंय, काय चांगलंय, कुठला रस्ता चांगला आहे, कुठला मार्ग चांगला आहे, कुठलं करियर चांगलं आहे, हे सगळं कळत असतं. पण काही-काही वेळेला वळत नाही. तसा काहीतरी मार्गावर हा अर्जुन अडकून पडला होता. धर्महिंसा अ, म्हणजे अहिंसा परमो धर्मा, धर्महिंसा तथैवच असं भगवंतांनी सांगितलेलं असून सुद्धा धर्महिंसा ही अहिंसेइतकाच परमधर्म आहे, हे सांगून सुद्धा, कृष्ण सांगून सुद्धा अर्जुन कन्फ्युजनमध्ये होता. टू बी ओर नॉट टू बी असा सारखा त्याला प्रश्न पडत होता.
खरंच करू की नको मी? म्हणतात भगवंत, पण बरोबर आहे का? मी योग्य होईल का? माझ्याच माणसांना मी मारायचं का? हा कसला आला धर्म? मग आत्म्याचं शाश्वत, मग सुरुवातीपासून आठवा आपण दुसरा अध्याय वगैरे हे सगळं आठवूया. अगदी थोडक्यात, की आत्म्याचं शाश्वत अस्तित्व भगवंतांनी सांगितलं होतं, की आधीही असतो, अ, अ, त्याच्यानंतर तो व्यक्त होतो जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा, आणि परत आपल्यानंतर तो पुन्हा अव्यक्तात निघून जातो. अ, त्यामुळे आत्मा हा शाश्वत राहतो. आत्मा काही मरत नाही. हे त्यांनी सुरुवातीला दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं. दुःखाची कारणं त्यांनी सांगितली होती भगवंतांनी अर्जुनाला, म्हणजे आपल्यालाच, की दुःखाची काय-काय कारणं असू शकतात. अपेक्षाभंग आहे, अनेक गोष्टी आहेत. ती त्यांनी विस्ताराने सांगितलीत आत्तापर्यंत. त्यांनी योगी कसा असावा, योग्याची लक्षणं सांगितली. स्थितप्रज्ञ माणूस कसा असावा, त्याची लक्षणं आपल्याला सांगितली. साधू कसा ओळखावा, याची लक्षणं सांगितली, किंवा साधू कसं बनावं, साधूची लक्षणं काय आहेत, त्यांनी ती भगवंतांनी आपल्याला सांगितली. ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली. अशी सगळी लक्षणं त्यांनी विस्ताराने भगवंताने आपल्याला समजावून सांगितली, अर्जुनाला समजावून सांगितली. त्याला अर्जुनाला ध्यानयोग, ज्ञानयोग, यज्ञ, तप याबद्दल हळू-हळू अ, अ, स्पष्टीकरण अर्जुनाला दिलं. अर्जुनाच्या रूपातनं आपल्यालाही दिलं. आणि त्याच्यानंतर मग अर्जुन कुठेतरी ऐकण्याच्या मनस्थितीत आला. परंतु चमत्काराला नमस्कार किंवा मोठेपणापुढे दिपून जाणं, ही सुद्धा एक ह्युमन टेंडन्सी असल्यामुळे अर्जुनाला बहुतेक प्रश्न पडतो, की जर भगवंत सर्वत्र आहेत, तर नक्की त्यांना कशा-कशात पाहायचं? असा प्रश्न बहुतेक त्याला पडला असावा. दुसरं म्हणजे काय, याचं एक रिझनिंग असं असू शकतं, की निर्गुण भक्ती उपासनेकडे जाणारा जो मार्ग आहे, जो हायवे आहे, तो सगुण उपासना मार्गाला पार करूनच पुढे जातो, असं दिसतं. डायरेक्टली निर्गुण भक्तीकडे वळणं हे सामान्य भक्ताचं किंवा सामान्य साधकाचं काम नाही. त्याला सगुण उपासना मार्गाच्या रोडनी पुढे जात निर्गुण भक्तीच्या उपासनेपर्यंत पोहोचावं लागतं. त्यामुळे सगुणात भगवंतांना कुठं-कुठं पाहावं, नमावं आणि पूजावं, असा प्रश्न अर्जुनाला पडला असावा. असं ही एक पॉसिबिलिटी मला दिसते. दुसरा एक प्रश्न विभूती योगाच्या वेळेला असा पडू शकतो, की अमुकच एक विभूती असं का? म्हणजे आदित्यांमध्ये विष्णूच का? 12 मासामध्ये मार्गशीर्षच का? असाही एक प्रश्न पडू शकतो. जर देव सर्वत्र आहे, तर मग तो सर्वत्रच असणार ना. मग त्याचं वेगळ्या अशा विभूती का? तर याचं पण एक उत्तर आपल्याला म्हणजे विचार केला तर मिळू शकतं. म्हणजे एक एक इंटरप्रिटेशन आहे. त्याच्यात अजून काही विचार ॲड होऊ शकतात, की मगाशी म्हटल्याप्रमाणे जे उत्तम, जे उदात्त, उन्नत, महन्मधुर ते भगवंताच्या सहचारी होते असं आपण म्हणूया. थोडंसं काव्य त्यांचं सावरकरांचं मॉडिफाय करून, की जे उत्तम आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, महन्मधुर आहे, ते भगवंतांच्या सहचारी होतं. बेस्ट ऑफ द बेस्ट जे आहे, मोस्ट आयडियल जे आहे, ग्रेटेस्ट जे आहे, ते भगवंत आहे, असे मानून त्यांना विभूती म्हटले आहे. भगवंत सर्वत्र आहेच. भगवंतांनी आधीच सांगितलंय, की मी सर्वत्र आहे, सर्वांमध्ये व्यापलेलो आहे, सर्व माझ्यामध्ये व्यापलेलं आहे. सर्वांची सुरुवात, असणं, नसणं या सगळ्यात माझाच हातभार आहे. पण तरी सुद्धा जे वन ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट थिंग्स आहेत, त्याच्यामध्ये मला तू पहा, असं अर्जुनाला भगवान सांगतात. आपल्याला वेळ आहे ना, पुढचा श्लोक घेऊया? का थांबूया? 8 मिनिटं आहेत अजून. सुरुवात करायची असेल तरी चालेल. हां, चालेल. करूया मग. 21वा हे श्लोक वाचता मॅडम? हो, हो. वाचते. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. हे बोलोनी तो कृपावंतु म्हणे विष्णू मी आदित्यांतू रवी मी रश्मिवंतू सुप्रभा माझी मरुद्गणांचा वर्गी मरीची म्हणे मी शारंगी चंद्र मी गगनरंगी तारा माझी. याच्यामध्ये भगवंताने आता विभूती सांगायला सुरुवात केली आहे.
थोडस आता हा फक्त लक्षात घेण्याचा हे आहे फार याच्यात विचार न करता जास्ती थोडस समजून घेण्याचा फक्त भाग आहे. आदित्यानाम विष्णू अहम भगवान म्हणतात की अदितीच्या पुत्रांमध्ये मी विष्णू आहे. अर्जुनाला सांगता येते. ज्योतिषाम रवी अंशुमान प्रकाशमान वस्तूंच्या मध्ये मी सूर्य आहे. मरुताम मरीचिही अस्मी वायुदेवतांमध्ये मी मरीची आहे. आणि नक्षत्राणाम शशी अहम नक्षत्रांच्या मध्ये मी चंद्रमा आहे असे भगवंत सांगतात. च्या पुत्रांमध्ये मी विष्णुरूप आदित्य असून ज्योतिरूप प्रकाशमान वस्तूंच्या मध्ये मी सूर्य आहे. सर्व वायूंच्या मध्ये मरीची नावाचा वायू मी आहे आणि नक्षत्रांच्या मध्ये चंद्रमा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कश्यप ऋषींची पत्नी अदिती तिला 12 पुत्र होते. धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरुण, अंशु, भग, विवस्वान, उषा, सविता, त्वष्य आणि विष्णू. या 12 पुत्रांमधील विष्णू हा गुणवान, शक्तिवान, प्रभावशाली आणि सामर्थ्यवान असा होता. या इतरांपेक्षा जास्ती गुणवान होता. म्हणून भगवंत म्हणतात की आदित्यानाम विष्णू अहम आदित्यच्या पुत्रांमध्ये मी विष्णू आहे. पुढे काय म्हणतात? ज्योतिषाम रवी अंशुमान. ज्योतिषाम अंशुमान म्हणजे काय? प्रकाशक, प्रकाश देणारे जे 5 घटक आहेत असं म्हणतातले, त्याच्यात मध्ये मी कोण आहे? मी सूर्य आहे. रवी म्हणजे सूर्य. कोण 5 प्रकाश देणारे घटक कुठले आहेत? की चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहेत, वीज आहे, विद्युल्लता आणि अग्नी. या 5 गोष्टी प्रकाश देतात. पण त्यातला सूर्य मी आहे. म्हणजे त्यातला सर्वोच्च कोण आहे? तर सूर्य आहे, तो मी आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. आता हे आपण जेव्हा याच्यात एकच लक्षात घेण्यासारखं आहे की ही नावं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या सगळ्यांचं स्वतःचं असं महत्व आहे. चंद्राचं महत्व आहे, ताऱ्यांचं महत्व आहे, विद्युल्लतेचं महत्व आहे आणि अग्नीचं तर आहेच आहे. तरी सुद्धा सूर्य हा त्यातला सर्वात कदाचित गुणवान, शक्तिवान, सगळ्यात प्रभावशाली. म्हणून भगवान म्हणतात की या ज्योतिषाम अंशुमान ज्योतिषाम रवी अंशुमान असं ते म्हणतात. त्याच्या पुढे त्यांनी म्हणले मरुताम बनचीही अस्मी. वायू जो आहे, वायूचे 49 प्रकार सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. प्राहव, प्रवाह, निवाह, परवाह, उद्वह, संवाद, परिवाह असे जवळपास 49 नावं आहेत. आणि त्यांचे प्रत्येक या वायूचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. पण त्याच्यामधला मरीची हा प्रधान वायू मी आहे असं भगवंत सांगतात. आणि नक्षत्राणाम शशी अहम. नक्षत्र 27 नक्षत्र आहेत आपल्याला माहिती आहे. आणि या नक्षत्रांमध्ये चंद्रमा मी आहे असं भगवंत म्हणतात. 27 नक्षत्र आपल्याला माहिती असतील. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती. या सगळ्या नक्षत्रांच्या मध्ये सगळ्यात सर्वत्र ज्याचं अस्तित्व राहतं तो आहे चंद्रमा. म्हणून भगवंत म्हणतात की मी या सर्व याच्यामध्ये मी नक्षत्रांच्या मध्ये चंद्रमा आहे. याच्यामध्ये यांनी माऊलींनी काय म्हणलंय ते बघूया. हे बोलोनी तो कृपा आवाज येतोय का तुम्हाला? नाही ऐकू येत आहे स्वाती. डॉक्टरांचा आवाज हा, ऐकू येत नाहीये. हा, एकच मिनिट एकच मिनिट. आवाज येत नाही. हॅलो. हा, येतोय आवाज येतो. आता आला. बोला. आणि चंद्र मी गगनरंगी तारांमाझी. म्हणजे तारांमध्ये चंद्र
मी आहे आणि चंद्र ही माझी विभूती आहे असं जातोय आवाज हं? आवाज जातोय. हॅलो हा, हा. आवाज येत हा, हा. हॅलो आवाज गेला पण पुन्हा गेला आवाज येत नाही आवाज पुन्हा गेला आवाज. हा आपली वेळ झाली आता आपण 21व्या श्लोकावर थांबूया आणि पुढच्या भागात आपण पुढच्या वर्गामध्ये पुढील याच माहिती घेऊया. मी आता इथंच थांबतो. सर्वांना धन्यवाद. हॅलो आवाज हॅलो. येतोय का? येतोय येतोय. येतोय. थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे. पण हे श्लोक आज इथेच थांबूया. पुढच्या वेळेला पुन्हा आपण हे रिपीट घेऊया. मी मित्रगोत्री वहिनींना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावं.